हो नमस्कार, मी दत्तात्रय गुरव. मी सध्या उभा आहे पंढरीतील विसावा येथे. मानाच्या 7 पालख्या समजल्या जाणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचं सुद्धा अनन्य असं महत्त्व आहे. हा पालखी सोहळा आज पंढरीतून विसावा येथे आलेला आहे. सर्व भावंडाला आणि सर्व संत श्रेष्ठांना घेऊन हा पालखी सोहळा पंढरी नगरीमध्ये उद्या असणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी घेऊन जात आहे. हेच बोलण्यासाठी आपल्याबरोबर महाराज आहेत. महाराज, काय सांगाल, आज आपला पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे? हा अतिशय हृद्गत असा प्रसंग आहे. आपल्या डोळ्यामध्ये हा इतिहास साठवणारा येणाऱ्या पिढीला सांगण्याचा हा इतिहास आहे की आदिशक्ती मुक्ताबाई श्री क्षेत्र मुक्ताईनगर इथून जेव्हा 1 महिन्यापूर्वी निघतात, या सोहळ्याचं एक वैशिष्ट्य आहे. हा एक आगळा आणि वेगळा पालखी सोहळा आहे. जवळजवळ 318 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे. काल काढला पण आज सुरू झाला असा काही तो नाही. अनेक वर्षाची शतकाची परंपरा घेऊन परकीय सत्तेमध्ये, परकीय कालखंडामध्ये सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये सगळं जग ठप्प होतं, पण हा पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचला. असा 6 जिल्ह्यातून 318 वर्षाची परंपरा, 30 दिवसाचा 650 किलोमीटर प्रवास करून हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये आला. आणि येऊन त्या पालखी सोहळ्याचे भलं मोठं वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असं आहे, नामदेवराय पंढरपूरचे वतनदार आहेत आणि ते नामदेवरायांचे आजीगुरु मुक्ताबाई आहे. गुरुनाम गुरु जे मुक्ताबाईंचे शिष्य विश्वोबा आणि विश्वोबा खेचरांचे शिष्य नामदेवराय. मुक्ताबाईने बहुत खेचरा असे केला, त्याने नामायाला बोध दिले. हे नामदेवरायांचे आजी गुरु मुक्ताबाई आहेत. आणि मुक्ताबाईंना हा मान आहे की पंढरपूरवरून नामदेवराय समेत वाखरीला येणे आणि सगळ्या संतोच्या समोर येऊन त्या सर्व संतांना सन्मानाने पंढरपूरमध्ये प्रवेश देणे. आता हा क्रम आहे. समोर नामदेवराय आहेत, पाठीमागं श्री संत मुक्ताबाई आहेत, त्याच्या पाठीमागं सोपानदेव आहेत, त्याच्या पाठीमागं श्री निवृत्तीनाथ आहेत, नाथराय आहेत, एक संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आहेत, जगद्गुरु तुकोबारा आहेत आणि त्याच्या पाठीमागं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आहेत. आणि म्हणून हा सगळा क्रम हा शासकीय क्रम आहे, हा मानाचा क्रम आहे, परंपरेने चाललेला क्रम आहे. आणि हाच क्रम आता असा पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे. या नंबरमध्ये दुसरी कुठली दिंडी लावू शकत नाही. सगळ्या दिंड्या छोट्या मोठ्या बाजूला निघून जातात, पण हा सन्मानाने आता हा ऐश्वर्य संपन्न पालखी सोहळा आज दशमीच्या दिवशी आषाढी वारी करता पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहे. त्याचं सर्व जे श्रेय आहे ते आदिशक्ती मुक्ताबाईंच्या भोवती फिरणार आहे. मग सगळ्या संतांनी मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती असं मुक्ताचं वर्णन केलं. आणि त्या मुक्ताबाईंची सेवा करण्याचं भाग्य आपल्या सगळ्या परिसरातील लोकांना प्राप्त झालं. मी लाईव्ह ट्रेडच्या माध्यमातूनही सांगू इच्छितो की आपण भाग्यवान आहोत की अशा भल्या मोठ्या अधिष्ठानाची सेवा नामासक्तीने असेल, रूपासक्तीने असेल, गुणासक्तीने असेल, सर्व आपल्याला करायला मिळते. हे आपलं भाग्य आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. महाराज, आपल्याला ह्या पालखी सोहळा असेल पूर्ण देहूतून निघालेले आहे, तुकाराम महाराजांचे आळंदीतून निघालेले पैठण. शासनाने यावर्षी चांगली अशी सुविधा केलेली आहे, काय सांगाल शासनाने? बाकी सोहळ्याबद्दल मला माहिती नाही, पण मुक्ताई सोहळ्याच्या संदर्भामध्ये मी असं बोलेल की शासनाने यावर्षी आमच्याकडे दरवर्षीच करतात, पण यावर्षीसुद्धा फार लक्ष दिलं गेलेलं आहे. त्यामध्ये आम्ही जेव्हा गावामध्ये आता एवढा समाज आणि आपल्या पालखी सोहळ्यासोबत जवळजवळ 129 दिंड्या समाविष्ट आहेत. मागं पुढं प्रशासनाला त्याचा ताण येऊ नये म्हणून त्यांच्या पद्धतीने रोडवर जर सगळेच लोक चालत राहिले, 650 किलोमीटरचा प्रवास आहे, 6 जिल्ह्यातला प्रवास आहे, सगळेच लोक जर रोडने चालले तर प्रशासनावर ताण येईल. पण त्याच्या पद्धतीने मागं पुढं आपले जे दिंड्या आहेत, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातून येणाऱ्या, त्या सगळ्या मुक्ताबाईच्या सोबतच चालणाऱ्या आहेत. आणि मग शासनाने त्यांच्याकरता एक स्वच्छतागृहाची व्यवस्था, शुद्ध पिण्याची पाण्याची व्यवस्था, वापरण्याच्या पाण्याचे टँकर आणि आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये विशेष करून प्रशासनाने चांगल्या प्रकारचे लक्ष दिलेलं आहे. मी प्रशासनाच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून धन्यवाद करेन. आणि सगळ्या मीडियाने सुद्धा सगळ्यांना कव्हरेज दिलेलं आहे. म्हणून हा मुक्ताबाईचा पालखी सोहळा सर्वांच्या आवडीचाच पालखी सोहळा असल्यामुळे सर्व लोक त्याला सहकार्य करतात आणि प्रशासनाने सुद्धा यावर्षी खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. पंढरपूरच्या यात्रेसाठी प्रशासनाने सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं असं महाराजांनी सांगतायत. आज पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघालेली आहे. उद्या आषाढी एकादशी आहे, जिकडे पाहिल तिकडे हरिनामाचा जयघोष सुरू आहे. दत्तात्रय गुरव.